छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर गणपती बाप्पा बोला बोला बालू मामाच्या नावानं जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती तुका म्हणे काळ आता करू न शके बळ तुम्ही सांभाळिले संती भय निरसली खंती महायोग पीठे देवी मृत्युं वरं पुंडरीकाय धातु मुनीन्द्रहि समागत तिष्ठं तमानदकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे मन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास दुका सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तो कया देवा यावरी न करावा अव्यरू मस्तक हे पायावरी या वार करी संताच्या आई महाराज विराजी जिजाऊ
जन्मालो त्याचे आजी फळ झाले साचे तुम्ही सांभाळले संती भय निरसली खंती। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आजच्या पवित्र कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे श्रीमंत श्री ज्ञानेश्वप्रिय जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि जन्म मिळाल्यानंतर आमच्या जन्माची सफलता कोणामुळे झाली, कधी झाली, कशी झाली तो पटवून देणारा 4 चरणाचा संतपर प्रकरणातला अभंग विढाला पैकी अल्पसा परिहार द्यायचा तो म्हणजे असा। सालाबाद प्रमाणे चालत असलेला आपला भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 वर्ष 100वे शतक महोत्सव चालू आहे आणि या वर्षातली आजची 4थ्या दिवसाची कीर्तन सेवा समस्त ग्रामस्थ आयोजक नियोजक सप्ताह कमिटी यांच्या वतीनं माझ्या वाट्याला देण्यात आली। सर्वांचे मनापासून धन्यवाद देतो। ज्यांच्याकडे आज संत सेवा आहे, ज्यांच्याकडे सौजन्य संपूर्ण आहे, ते संपूर्ण गावंडे परिवार एकदा या परिवारासाठी सर्वांनी जोरदार टाळी वाजवा। कारण दिनोदादा कसं असते, ज्याची खावी पोळी त्याची वाजवी टाळी। त्यांच्यामुळे आज आपण या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो। पैकी ज्यांच्याकडे या सप्ताहाचं व्यासपीठ आहे ते आदरणीय हरिभक्ती पारायण श्री शिवलिंग स्वामी महाराज लातूरकर, त्याचबरोबर गायनाच्या साथीसाठी जे दिग्गज या ठिकाणी उपस्थित आहेत ते आदरणीय स्वरसम्राट भजन सम्राट स्वरगंधर्व महाराष्ट्रातील गायन क्षेत्रातले एक भूषण आदरणीय हरिभक्ती पारायण देवीदासजी महाराज पावडे आळंदी, एकदा जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर स्वरसम्राट स्वरगंधर्व भजन सम्राट आदरणीय हरिभक्ती पारायण सोमनाथजी महाराज साठे आळंदी, एकदा बाबांसाठी जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्ती पारायण भावेजी महाराज असतील, गावातील परिसरातील सर्व भजनी मंडळ असेल, सर्व या बाजूचे सगळे लहान गोपाल असतील, त्याचबरोबर आमच्या जनाबाई मीराबाई मुक्ताबाई या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळी द्या। तुमच्या 100 वर्षाचं साफल्य काय असेल, तुमच्या या 100 वर्षातलं बाबा सप्त्याचं साफल्य काय असेल तर ही बारकी पोरगी टाळ घेऊन उभा आहे, हे खऱ्या अर्थानं आपलं साफ की इथपासूनची पिढी आज आपल्या परमार्थात उभा आहे म्हणजे 70-80 वर्ष तरी आपल्याला परमार्थाला अजून टेन्शन नाही। त्याच पद्धतीनं ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, ज्यांच्या प्रेमाच्या नात्यातून मित्रत्वाच्या नात्यातून या ठिकाणी येण्याचा योग आहे, संबंध महाराष्ट्रातील गायनाचार्य असतील, कीर्तनकार असतील, ज्यांच्या वाजवण्याची आणि साथीची अपेक्षा करत आहेत, ज्यांचं वाजवणं प्रत्येकाला हवं असं वाटतं, नवे नवे प्रत्येकाच्या हृदयाचा ठाव घेतं, ते आदरणीय मृदंग सम्राट मृदंग वैभव आपल्या गावाचं भूषण, नवे नवे संबंध महाराष्ट्राचं भूषण, नवे नवे संबंध भारताचं भूषण आदरणीय दिनेशजी बाबा मोजाड या ठिकाणी उपस्थित आहेत, एकदा जोरदार टाळी वाजव। तुमच्या टाळीला काही जीएसटी का टोल ना काही खालंय ना, मग जरा मोठ्याने वाजवा की, जरा गावाचं वैभव तरी मोठ्याने वाजवा की जरा। हां, त्याचबरोबर ज्यांची गोड साऊंड सिस्टम या कीर्तनाला आहे ते आदरणीय महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं एकदम तगडी साऊंड सिस्टम, आणि यांच्यासारखं प्रत्येकाला हवीशी वाटतं, प्रत्येकाला एकदा तरी वाटतं आपलं कीर्तन जय अंबिका साऊंड सिस्टमवरती व्हायला पाहिजेत, असे माझे जिवलग मित्र आदरणीय हरिभक्ती पारायण सुनीलजी महाराज बडगे, एकदा जोरदार टाळी वाजवा। त्याचबरोबर पुढं भक्तिनाथ चॅनल शूटिंग करत आहे, या चॅनलला सगळ्यांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। विनेकरी बाबा असतील, माझ्या स्टेजवर बसलेले सगळे दिग्गज असतील, स्टेजच्या खाली बसलेले सगळे ज्ञानानं वयानं अधिकारानं ज्येष्ठ मंडळी असतील, माझ्या समेत आलेले स्वरसम्राट भजन सम्राट युवा कीर्तनकार आदितजी महाराज हरिहर असतील, त्यापैकी परिचित अपरिचित सर्वांच्या चरणावरती विनम्र भाव नतमस्तक आणि कीर्तनाला सुरुवात। विठाला 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 विठाला। अभंग जगद्गुरु तुकोबरायाचा आहे आणि अभंग जगद्गुरु तुकोबराया सार्थकी जीवनाची भूमिका प्रतिपादित करतायत। एकाही मिनिटाचं कीर्तनात विषयांतर होणार नाही, अगदी अप टू डेट अभंग आणि प्रमाणेशी कीर्तन होईल। अभंगाची मेन भूमिका आहे साठेबाबा सार्थकी जीवनाची। तुकोबराय म्हणतात आम्हाला जन्म नावाची संधी या मृत्यू लोकात मिळाली, तसं पाहिलं गेलं तर या मृत्यू लोकात जन्म नावाची जीवन नावाची संधी सुनील दादा प्रत्येकालाच मिळाली, पण दिनेश महाराज प्रत्येकाला जन्म नावाची संधी मिळालेली कळाली असं अजिबात नाही। अण्णा ज्यांना जन्म नावाची संधी मिळाली आणि कळाली, देवीदास महाराज त्यांनी मात्र त्या संधीचं सोनं करून आपलं जीवन सफल करून आपला काल सार्थक करण्याचा प्रयत्न केला। महाराज म्हणतायत त्या योगे आम्हालाही मृत्यू लोकात जन्म मिळालाच ना,
पण जन्म मिळाल्यानंतर आम्ही शांत बसलो नाही. जिने हा जीव दिला दान तयाचे करीन चिंतन जगत जीवन नारायण काही गुण तयाचे. ज्या भगवंतानं अनमोल किमतीचा नरजन्म ज्या निमित्तानं दिला, ज्या कारणानं दिला, ज्या कामासाठी दिला, त्या कामासाठी आम्ही आयुष्यभर खर्च केला आणि याची फलश्रुती आमच्या जन्माची सफलता झाली. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले असायचे. आता आजी दिवस नेमका कोणता मी अभंगाच्या पहिल्या चरणाकडे जाताना 40-50 मिनिटाच्या आसपास पटवून देईल. महाराज तुम्ही म्हणताय तुमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं सार्थकी सफल फळ मिळालं, तुमच्या जीवनाची साफल्यता झाली, मान्य केली. पण जीवनात आलं कोण की ज्यांच्यामुळं तुमचे जीवन सफल झालं? तुम्ही सांभाळले संती. महाराज जिथपर्यंत पण मान्य केलं संत जीवनात आले, पण संत जीवनात आल्यानंतर फायदा काय झाला? कारण या जगात साठेबाबा फायद्याशिवाय कुणीच काय करत नाही. विकास महाराज जरी लय कीर्तनात टमाटामा बोलत असला, लय जवळच्या जोडीदाराचे ते कीर्तन असलं तरी फुकाट नाही आला. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना महाराज? फुकट नाही आला म्हणजे काहीतरी अपेक्षेने या ठिकाणी विकास महाराज सुद्धा कीर्तन केल्याशिवाय राहत नाही. महाराज फायद्याचं बोला. संत जीवनात आल्यानंतर क्रांती काय झाली, फायदा काय झाला? महाराज म्हणतात तसं कसं बोलेल? झाले ना फायदे बाबा. 2 फायदे संत जीवनात आल्यानंतर. भय निरसली खंती. बसले या जगात सर्वात मोठं भय कशाचं आहे माणसाला? वा बाबा कशाचं आहे? मृत्यूचं, मरणाचं. मरणाच्या पलीकडे माणसाला भीतीच नाही. पण महाराज म्हणतात ही भीती माझ्या जीवनातच राहिली नाही, कारण मरण माझे मरून गेले, मजला केले अमर, मज केले अमर. खंतीबद्दल काय बोलाल तू बऱ्या? देवीदास बाबा प्रत्येकाच्या जीवनात काय ना काय खंत आहे. आपल्या सगळ्यासहित, सगळ्यासहित प्रत्येकाच्या जीवनात काही ना काही खंत आहे. खंत नाही असा माणूस नाही. पण तुकोबराय म्हणतात माझ्या जीवनात खंत राहिली नाही, नासून गेली, नासून या गेली खंती सहज स्थिती भोगाची. मग आता जीवनाबद्दल काय बोलाल? आदेश महाराज बस की कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. ज्याच्या प्राप्तीसाठी आज जे आम्ही मृत्यूलोकात आलो, ज्याच्या प्राप्तीसाठी आम्ही भगवंताची नामसाधना केली, भजन केलं, एवढा भक्तीचा अट्टहास केला, ते आज सफल झालं. दिनेश बाबा कृत्यची प्रत्येकाची व्याख्या वेगळी आहे. आता मला कुणाची घेऊन मोकरम तुम्हाला बोर करायचं नाही, त्यात मला वेळ पिंग घालवायचं नाही. कृत्यची या जगातली शेवटची व्याख्या आहे आणि फायनल व्याख्या आहे. जे मिळवल्यानंतर या जगात काहीच मिळवायची अपेक्षा राहत नाही का, त्याला म्हणतात सुनील दादा कृत्य होणं. असा या जगात एकच आहे जो तुमच्या पाठीमागं विटेवर कटीवर हात देऊन उभा आहे. महाराज म्हणतात त्याला आम्ही मिळवला. देवोबा मागे पुढे खुंटलिया धावा तृष्णेच्या. सगळी धावा धाव थांबली. बस कृत्य झालो, इच्छा केली ते पाव. पण महाराज घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. पण महाराज इथे एक शंका आहे. आता त्या काळाचा इतिहास आतापर्यंत असा आहे, काळानं गरीब असू द्या, श्रीमंत असू द्या, देव असू द्या, दानव असू द्या, भक्त असू द्या, आला म्हणजे घेऊन गेलाच, यात बदल नाही. तुमचं काय? महाराज म्हणतात जगाच्या यादीत माझ्यासारख्याला बसवण्याचा प्रयत्न करू नका. जगा काळ खाय आम्ही माथा दिला, काळ गुलाम सलाम करी, तुका या घरी राबत. एवढंच नाही, नुसतं आता आपलं नाव घेतलं तरी तुका राम नाम घेता का प्रेम, धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. तुका म्हणे काळ आता करून शके बळ, पण हे घडलं कुणामुळं? तुम्ही सांभाळिले संती, भय निरसली खंती. अशा काहीशा आशयाचा 4 चरणाचा मानवी जीवाला सार्थकतेपर्यंत पोहोचवणारा संतपर प्रकरणातला अभंग विडाला. अभंगाची मेन भूमिका आहे सार्थकी जीवनाची. आणि सार्थक जीवनाच्या बाबतीत बोलायचं झालं तर बाबा, जी गोष्ट ज्या कामासाठी मिळाली त्या कामासाठी जर तिचा योग्य वापर आणि यथासांग वापर होत असेल तर त्या गोष्टीची साफल्यता आहे, नाही तर तिची निरर्थकता आहे, तिची सार्थकता. माझ्या पुढे बसलेले तुम्ही सगळे साहजिक शेतकरी कुटुंबातील माणसं असाल ना? शेतकरीच ना? बरेच शेतकरी असाल. जरी आता नोकरीला वगैरे असाल तरी पिंड कुणाचा आहे? शेतकऱ्याचा. आपण शेती करताना बियाणं आणतो. बियाणं कशाला? वा कशाला? पेराय. बरं, बियाणं आणलं आणि पेरलं. पेरल्यानंतर ते बियाणं उगवलं तर त्या बियाण्याची सार्थकता का नाही उगवलं तर? वा, गोड बोलताय. उगवलं तर त्याची सार्थकता, नाही तर त्याची काय? निरर्थकता.
बरं नाही उगवलं तर बोलता बोलता आपण म्हणतो हे मातीत गेलेला का बी. अजून बी एक शब्द हे वाया गेलेला का बी. आणि अजून बी शास्त्रीय भाषेत बोलायचं गेलं तर मोघम गेलेला का बी. आपण बोलता बोलता असं बी बोलतो एखाद्याचं बोलणं बी हा बाबा कसं असतंय मोघम बोलणं. म्हणजे ज्याच्या बोलण्याला बुड पण नाही आणि दादा ज्याच्या बोलण्याला शेंडा पण नाही त्याला काय म्हणतात मोघम. आणि दिनेश बाबा गावात एकतरी असं मोघम बोलणार असतं म्हणजे ज्याच्या बोलण्याकडे अख्ख्या गावाचं लक्ष. लोक म्हणतात जाऊ द्याला का 2 मिनिटापूर्वी काय बोललाय त्याच्यासारख्याच्या लक्षात राहत नाही ना आपण कुठे त्याच्या नादी लागतात का. त्याला काय म्हणते मोघम. मी मोघम बोलणाऱ्यातलं नाही. गीतेनं शब्द वापरला मोघाशा मोघ कर्मानो. आणि ज्ञानोबराय सुद्धा ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायात 172 क्रमांकाच्या ओवीत मोघ शब्द वापरतायत. माऊली काय गोड बोलतायत बघा. या लागी जन्म लेते मोघ जैसे वार्षे विन मेघ का मृगजळाचे तरंग दुरोनीच पहावे. बसलेले जसं पावसाविना आलेले ढग निरर्थक आहेत पाण्याविना दिसणारं भासणारं मृगजळ जसं व्यर्थ आहे ना तसं जी व्यक्ती पांडुरंगाचं नाव घेत नाही का त्या व्यक्तीचं जीवन निरर्थक आहे. तस्य जन्म निरर्थक. त्याचा जन्म निरर्थक आहे. कारण मिळाला देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला फाटाबादिकेचा किंवा आवटा हात का मानव देह भगवान ने तुझको दिया खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया किंवा दिले इंद्रिय हात पाय कान डोळे मुख बोलाया वचन जोनी तू जोडशी नारायण नाशे जीवपन भोरग. ओ आई कशासाठी दिला देह. भजन कराय टाळी वाजवाय. आजी तुम्ही लय भारी बोलला. ते साठी बाबा आठपाडी माहिती का सांगितली आठपाडी. त्या मागच्या 3 तारखेला माझं आठपाडीत कीर्तन होतं ना. आठपाडीतल्या कीर्तनात असंच कीर्तनात एका आजीला म्हणलं आजी देह कशाला दिलाय देवानं. आजी म्हणली बाबा खायला दिलाय खायला. आणि मी खोटं बोलत नाही इथं बसल्या बसल्या फोन लावून देऊ शकतो. आजी म्हणली खायला दिलाय खायला. म्हणलं आजी खा पण ज्याच्या सत्यनं खाती त्याचं भजन तर गाना. बरं किती अप टू डेट मिळाला आई. हात हाताच्या ठिकाणी पाय पायाच्या ठिकाणी नाक नाकाच्या ठिकाणी तरी महिला मंडळ किती सजवता हो तुम्ही याला. आई एवढा अनमोल किमतीचा नरजन्म मिळाला. माय कशाला मिळाला भजनाला मिळाला. आणि जर भजनासाठी वापरत नसाल तर या देहाची काय निरर्थकता. माझा पहिला मोर्चा असेल माझ्या नामदेवरायाकडे. नामदेवराया जन्म नावाची संधी आम्हाला पण मिळाली. आम्हालाही एक दिवस तुकोबरायांसारखं त्या अधिकाराला पोहोचायचं. एक दिवस आमच्याही मुखात असं प्रमाण यायला पाहिजे जन्म आलो त्याची आजी भलं झाली साची. हा अधिकार कधीतरी आम्हालाही प्राप्त हो सुनील दादा असं आम्हाला पण वाटतं ना. मग नामदेवराया या अधिकारापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नेमकं काय करावं लागेल. नामदेवराया काय गोड बोलतायत बघा. उठा जागी भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माथा कबीर था जन्माचा.
टाळी वाजवा जरा, टाळी वा. तीनही प्रमाण काकड्यातली नामदेवराया काकड्यामध्ये म्हणतात, ओढा जागे भारी आता स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माता चुकवे आता जन्माच्या, किंवा जगजोगी जगजोगी जाग जाग, किंवा आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नावडूनी भागा. बाबा तरी लोकांनी भजन नाही केलं, आणि नाही भजन केलं कशी फसगत निर्माण होते. जरा लक्ष देऊन एवढं 5 मिनिटाचं उदाहरण आहे का, एवढं उदाहरण घरी घेऊन जा, तुमचं जीवन आणि माझं कीर्तन सफल होईल. एक राजा शिकार करायला जंगलात गेला. काय झालं? प्रांताचा राजा शिकार करायला जंगलात गेला. आता राजाचा छंदच आहे ना शिकार करणं. शिकार करायला जंगलात गेला, धनुष्य घेतला, धनुष्याला बाण लावला, नेम साधला, प्राणी मारणार. तेवढ्यात राजाचा चुकून पाय एका विषारी सापाव पाडला. आता सापाव पाय पडल्यावर साप गुदगुल्या करीतो. तुमच्याकडं गोंजारतो नाही बरं वाटते. अजून दोनदा दे. चुकून पडला काय आणि जाणून बुजून दिला काय. सापाचा स्वभाव आहे दंश करणं. साप राजाला चावणार, तेवढ्यात राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला होता. लक्ष देऊ नाही का बरं का. राजाच्या पाठीमागं लाकूड तोड्या लाकडाची मुळी घेऊन निघाला. त्यानं बघितलं बापरे प्रांताचा राजा आहे, आणि नजर चुकीनं राजाचा पाय विषारी सापाव पडलाय. आणि जर अर्ध्या मिनिटात राजा पाय उचलत नाही तर सुनील दादा राजाला साप चावतो. आणि जर राजाला साप चावतोय तर राजा एका मिनिटात, आणि जर राजा मरतोय तर प्रजेचं काय. कुणाच्या मनात शंका आहे? लाकूड तोड्याची. त्याने एकाही मिनिटाचा विलंब न करता डोक्यावरची लाकडाची मुळी फेकून दिली, पळत पळत गेला, राजाला खाली ढकललं, राजा खाली पडला, राजाचा नियम चुकला, राजा वैतागला. बावळट आहेस का रे, मूर्ख आहेस. अक्कल नावाची गोष्ट जरा देवानं तुला कमी दिली का? तुला माहित नाही करी मी कोण आहे? अहो राजेसाहेब तुम्हाला कोण ओळखत नाही राव. प्रांताचे मालक आहेत, आमचे धनीत तुम्ही, आमचे राजे आहेत तुम्ही, तुम्हाला कोण ओळखत नाही. फक्त तुम्हीच आमच्यासारख्या गरीबाला ओळखत नाही. काय करतोस काय ना. रोज या जंगलात येतो, दिवसभर वाळलेली लाकडं गोळा करतो, घरी घेऊन जातो, चुलीत टाकतो, त्याचा कोळसा करतो, शेजारच्या 2-4 गावांनी विकतो, आणि त्याच्यावरती माझं घर प्रपंच चालतो. आता हे काय करायची गरज नाही. प्रांताचा मालक आहे, राजा आहे, माझा जीव वाचवलाय, चल राजधानीत. राजधानीत नेलं. प्रधानजी इकडे येऊ. काय हो राजे साहेब, आपल्या राज्यात चन्नाची बाग किती आहे? म्हणलं मोजून 2,500 एकर. लगेच तोड आलेली. म्हणलं मोजून 1,000 एकर आहे. मग एक काम करता, एक कोरा कागद घ्या, त्याच्यावरती 5 चक्राचं बक्षीसपत्र करा, त्याच्यावरती माझी मुद्रा लावा, आणि सही करायला माझ्याकडे घेऊन या. त्यावेळेस काय बाबा ग्रामसेवक तलाठी तहसीलदार होते काय, राजा बोलेन दलाली. बाबा राजानं सही केली, कागदला कुळतोड्याच्या हातात देणार. पण तत्पुरी बसलेली आहे का, एका एकरात कसं बिन किती बी चंदन येऊ द्या, कमीत कमी 3 कोटीचं होतं. किती लावताय काय? हे फक्त ऐकून अर्धा मिनिट इथं सोडा, नाही तर ऐकून घरी घेऊन प्रयत्न केला तर 10वा आणि 13वा संगत जवळच्या जेलमध्ये करावं लागेल. त्याला परवानगी लागती. एका एकरात किती ती बघितलंय का? झुकेगा नाही. पुढचं नाही. हा ऐका, म्हणजे बघितला ह्याचा अर्थ. पण आहे का आतापर्यंत या चित्रपट सृष्टीने निर्माण केलेले भंगार सगळे चित्रपट आम्ही बघितलेत गाड्या. पण आता हिंदू म्हणून जन्माला आलोय ना, छावा बघितला नसेल तर एकदा छावा बघून घ्या, कळेल माझ्या राजाचं बलिदान काय, कळेल माझा राजा कसा होता, कळेल माझा राजा धर्मासाठी कसा गेला ना आता आम्ही धर्मासाठी काय करतोय. नाहीतर राजाच्या बाबतीत आतापर्यंत 2च वाक्यात उल्लेख केला जायचा. एक तर राजा रगेल होता आणि राजा, अरे आम्हाला लाजा वाटल्या नाहीत. ज्या राजाने 39-40 दिवस अगणित अत्याचार सहन केले, पण तरी एकदा झुकला नाही, तरी एकदा शरण गेला नाही, तो राजा रगेल आणि रंगेला असेलच कसा. जरा टोकाचं बोलू बाबा, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढं आयुष्य त्यांच्या छाव्याला म्हणजे त्यांच्या मुलाला धर्मवीर संभाजी महाराजांना मिळालं असतं ना, तर बापापेक्षा लेकाचा इतिहास लय डेंजर असता. मी जागेवरती एका एकरात किती कोटी. हा तुमच्यासाठी हे लय महत्वाचं आहे, ही विसरू नका तुम्ही. एका एकरात किती कोटी, 5 एकराचे पैसे झाले किती कोटी. बरं 15 कोटी लाकूड तोडायला मिळालं, लाकडं तोडायला जायची गरज आहे बाबा, काय गरज. 2 वर्ष निघून गेली, 2 वर्षानंतर राजा पुन्हा त्या जंगलात फेरफटका मारा गेला, आणि त्याच्या लक्षात आलं 2 वर्षापूर्वी या लाकूड तोडायला आपण 5 एकराची बाग दिली, ती आता याने विकली असेल. घर गाडी नोकर चाकर सगळं याच्याकडे असेल. आणि तिथं निघून दिलती का, तिथं राजाने राहून रथ उभा केला आणि 5 एकर असं फिरून बघितलं. जसं फिरून बघितलं का तसं साठी बाबा राजाचं बी डोळं फिरलं. कारण जिकडे बघीन तिकडे कोळसा आणि राख दिसायचा. ह्याचा धंदाच कोळशाचा ना. ह्याला साग दिलं काय चंदन दिलं काय, हो काय करणार. कोळसा का झाला बघाय. राजा खाली उतरला, तेवढ्यात लाकूड तोड्या पळत राजा चरणाजवळ येऊन तसपसला. राजे साहेब लय उपकार झाले तुमचे. काय झालं काय नाही, 2 वर्षापूर्वी जंगलात जावं लागायचं. आता माझ्या घरा शेजारी 5 एकराची बाग दिली, आता लांब कशाला जातोय.
आता रोज सकाळ सकाळ उठतोय, पारुशोधनानं कुऱ्हाड हातात घेतोय, त्यातलीच 2-4 झाडं तोडतोय, घरी आणतोय, कोळसा घेतोय ना. आता त्याला शिंगवे बहुलातच गिरायला लागते म्हणलं. कस काय म्हणलं, वास मारते ना म्हणला चन्नाचं. म्हणजे म्हणला 5 एकराचा कोळसा केला काय म्हणला, मोजून बघा ना, मापात पाप नाही, नगभर जास्त नाही, नगभर कमी नाही. तो म्हणला एखादी धपली पिपली शिल्लक काय कर, मावशाव धपली कळती का गॅसच, आता कशाची धपली कळती, कळती वय, बरं बरं. तो म्हणला धपली नाही आजची, पण कुऱ्हाडीचा दांडा आहे, आणू का. राजा म्हणला आण. राजानं कुऱ्हाड घेतली, दांड्यातून कुऱ्हाड निकालीन बाह्या माग सारल्या. काय केलं असेल तो का माणसाचं हाण्यावरच लक्ष नसतं. समजून बिमजून सांगतानाच का नाही त्यांनी काय केलं, नसतं हाणायचं. सध्या लोकाला झालंच काय कळा ना भाऊ मला. थोडं रस्त्यावर चुकू द्या माणूस तरी लगेच. सध्या जगलंही वेगळ्या मार्गावरती, नको मला नाही ते बोलायचं. कुठं होता विषय, दांडा हातात घेतला आणि काय केलं असेल, हाणला असेल. पण राजा विचारी नव्हता. राजाने विचार केला, आता हाणून मारून कोळशाचं चंदन, मग आता काय करावं लागेल, समजावून सांगावं लागेल याची चूक काय झाली. ही माझ्या संतांची भूमिका आहे, सहज बोलणे हित उपदेश करो निसाय असं शिक. राजानं त्याच्या हातात लाकूड तोड्याच्या हातात दिला, त्याला सांगितलं जा पलीकडे चन्नाच व्यापारी, त्याला विचार या लाकडाची किंमत काय. राजानं पाठवलंय, हातभर लाकड आहे, काय किंमत होईल. वास घेतला मला चंदन, अरे भरपूर असतील तर कोट्यवधी रुपये देतो. मला भरपूर नाही, 5 एकर होती, पण पठ्यानी पिठून टाकली. मला कोळसा गेला, दांड्यात सांगता मला 10,000 देतो, पळतच करायला. राजे साहेब 10,000 म्हणते दांड्याचं. हो. आता राजाने विचारलेला प्रश्न, लाकूड तोड्याने दिलेलं उत्तर घरी घेऊन जा. राजाने विचारलं तुला किती एकर दिली, ती 5 एकर. तू काय केलं, कोळसा कितीचा विकला, 5,000. हे दांड्याचं म्हणताय किती, 10,000. तुला काय कळलं कर, तुझ्या काय लक्षात आलं का. आणि बाबा चूक लक्षात आल्यावर माणसानं नंबर व्हायला पाहिजे, माझं प्रामाणिक म्हणणं आहे. आपण केली ना मग आपली नीट करायची. कधीतरी पुढच्याचं ऐकण्यात सुद्धा माणसाचं भलं असतं. ऐकलं पाहिजे कधीतरी पुढच्याचं, तो पुढच्याच ऐकणाऱ्यातला आहे. हात जोडून बाय राजे साहेब कळलं, पण आता काय 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 काय. वा दिनू बाबा, लोक जाणकार आहेत, कळलं, पण आता कळून काय उपयोग आहे. आता वेळ निघून गेली ना, हातात कोळसा राहिला. म्हणजे कोणात चाललंय, राजाचं बरोबर आहे. माझ्या गोळ्या संपल्यात, राजाने लाकूड तोड्या कीर्तनात सांगाय. कारण दिनुदानानं माझी फक्त लाकूड तोड्या राजाच सांगाय निवड केली. बसलेले मी पहिल्यापासून सांगतोय, मानवी जीवन सपवून एवढं उदाहरण ऐकलं, बाकीचं काहीच नका ऐकू. आमची रात्रीची दिवसाची रात्र सगळ्याची चालली ना, ती फक्त मला जिथं जायचं ना आता अर्धा मिनिटात त्याच्यासाठी चालली आहे. बसलेले उदाहरण दिलंय खरंच राजाचं लाकूड तोड्याचं, पण त्या निमित्तानं चाललंय आपलं. आपल्याला बी इमारत आवट हात का मानव देह, ही इमारत आपल्याला बी देहरूपी चंदनच आहे ना. आणि एवढी गोड इमारत देऊन जर भजन नसेल करत तर नाही तरी गेला अजमवाया, नाही तरी गेला.
एवढा बसलेले अनमोल किमतीचा नरजन्म मिळून जर भजन नसेल करत तर सांगतो तुम्हाशी भजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म. आता अख्ख्या कीर्तनाचं सार एका वाक्यात सांगतो. बसलेले मिळालंय चंदन, हे तर मान्य केलं, हे तर मान्य मिळालंय चंदन. फक्त पाया पडून एकच विनंती, याचा कोळसा होऊ देऊ नका. आता काय काय म्हणतील व्हायचा राहिलाय वय. आमच्या नेहमी अर्ध्या गावऱ्यात फार मसून वाटत गेल्यात लोक. फक्त आमच्या घरचे पाहुणे आम्ही आम्हालाच उचलायची वाट पाहतात. पण जाऊ दे ना, 1 तास उरला. 7 दिवसात परीक्षित राजासारख्याचा उद्धार आहे. आपल्यासारख्याचे आयुष्य अजून 1 तास 7 दिवसाच्या पुढे. मग जाऊ दे, मागे झाली पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा. अजून बी कळत नसेल तर विसरेल तयार थोडं झाले. आणि पचतील खाणी 84 येते कोण बा येते कोणाचे काय बा गेले ज्याचे त्याने. तरी दिनूदादा लोकांना भजन नाही केलं. मग लागून या पाया करे टाळी बोला मुखीना. लोकाला वाटलं वा 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 काय अधिकार आहे आमच्या सारख्याचा. तुकोबऱ्या सारख्यानं आमच्या पाया पडून आम्हाला सांगावं भजन करावं. अरे हट, अधिकार नसेल तर तुकोबऱ्या थोबाडाकडे बघत नव्हती. भजन करायचं लई लांबून, पाया पडायचं लई लांब राहिलं. पटवून देऊ, कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. मोठ्याच्या मुखातलं वाक्य. कधी कधी वाटते स्तुती पण असते निंदा. मी पटवून देतो. जर गावातलं एखादं पोरग लईच ऐकत नसेल, लईच आहारी गेला असेल तर आपण म्हणतो हे कार्ट्या, अरे तुझ्या बापानं हाडाचं काढ रक्ताचं पाणी केलं. अरे रात्रीचा दिवस, दिवसाची रात्र केला का. आणि बाप असतोच असा बरं का. आईचं कौतुक आत्तापर्यंत लय झालं. लेकुराचे हित वाहे माऊलीची चित्त जिचे पिढे बाळ प्राणतेचा विकल आई समातेचा स्वभाव सूत्र दोन एकच. सुनील दादा आई प्रेम करते नाही कधी म्हणलाय, पण आईपेक्षाही जो काकणभर प्रेम करतो का जास्त त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अरे बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे जगण्याचं माप आहे. बाप म्हणजे पाठीवरची थाप आहे. जरी कधी रागवलं ना तरी ज्याची माया माप आहे तो म्हणजे बाप आहे. यशाच्या उत्तुंग शिखरावरती मुलाला मुलीला घेऊन जाणारी शिडी म्हणजे बाप आहे. समुद्राच्या ऐल तीराहून समुद्राच्या पैल तीरावरती घेऊन जाणारी होडी नौका म्हणजे बाप आहे. बाप म्हणजे निश्चित काय ऐक. उर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी. उर्रामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावानी. दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. जिजो जिजो संसाराचा गाडा हाकला. होटामध्ये हासू जरी कनावा कला. घडीभर तू थांब गड्या ऐक त्याची धापर. लय अवघड हाय गड्यार ओम गाया बापर. ओम गाया बापर. लय अवघड हाय गड्यार ओम गाया बापर. ओम गाया बापर. मुकी मुकी माया त्याची मुकी घाल मेल. मुकी मुकी माया त्याची. आई प्रेम करते या तुमत नाही, पण आईपेक्षा जो काकणवर जास्त प्रेम करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. अर्धा मिनिट घेऊ का तुमचा? जरा थोडं मी बाजूला गेलोय पण जाऊ का? ऐका ऐका किती प्रेम करतो बाप. आमच्या बारामतीतली घटना आहे. बारामतीतली अष्टविनायकपैकी एक गणपती मोरगाव नावाचा ऐकून असाल. बाबा बारामतीतून मोरगाव रस्त्याने एक हायवा भरधाव वेगाने चालला होता. आणि त्याच रस्त्याने एक बाप आपल्या 2 पुरीला घेऊन 2 व्हीलरवरती चालला होता. दिनेश महाराज अचानक त्या बापाची 2 व्हीलर त्या हायवाच्या मागच्या चाकाखाली गेली आणि इथून खाली त्या बापाचं काही शिल्लक राहिलं नाही. काही शिल्लक नाही. माझं तर म्हणणं अशा अवस्थेत माणसाने 1 सेकंद सुद्धा जगायला नाही पाहिजे बाबा. पण तरी तो बाप जिवंत होता. जर गाडी रिवर्स घेतानाचा जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तर जसे बाहेर चिखलाचे गोळे पडलेले आहेत का तसे त्या बापाच्या शरीराचे टायर मधून गोळे मांसाचे पडताना दिसत आहेत. इतक्या वाईट अवस्थेत आहे. तरी तो जगतो एका आशेवरती. हे पोट आपलं जमिनीवरती ठेवलंय, हात पुढे टेकवले. त्यांनी जमलेल्या अख्ख्या समुदायाकडे बघून एकच सांगत होते, ऐका संपणार आहे, जाणार आहे, मरणार आहे. कदाचित एका क्षणाच्या पलीकडे माझं आयुष्य नसेल, पण ऐका माझ्याकडे बघत बसण्यात वेळ वाया घालवू नका. मी मेलो तरी चालेल, पण माझ्या 2 मुली कुठं उडून पडल्यात बघा, त्यांना उचलांदा उखाण्यात घेऊन जा. मी मेलो तरी चालेल, पण त्या 2 मुली जगल्या पाहिजेत. हे मरताना सुद्धा लेकराचाच विचार करतो त्या व्यक्तीचं नाव बाप आहे. घटना एवढ्या नाही थांबत.
आता बाबा त्या 2 मुलीही मरतात, बापही मरतो, त्यांचा अंत्यविधी होतो आणि तो धक्का सहन झाल्यामुळं त्या घरातला वृद्ध आजोबा सुद्धा आपला प्राण सोडून देतो. प्रेमातली सगळ्यात शेवटची व्याख्या आहे प्राणार्पण. याच्या आपल्याकडे प्रेमाची व्याख्या सांगता येत नाही. बापानं जीव दिला, याच्यापेक्षा अजून काय हवं? लय प्रेम करतो. आपण म्हणतो ए बापा, तुझ्या बापानं हाडाचं काळ रक्ताचं पाणी केलं का? फक्त बापाची इज्जत कमी होते नको, तुझ्या पाया पडतो. ही मला सांगा बरं बसलेली स्तुती का निंदा आहे? ही दिसायला स्तुती पण असायला ओरिजिनल 101% निंदा आहे. याच्यात बदलच नाही. तरी भजन नाही केलं, किती सांगू तरी नाही कधी भटकीची पुढे शिंदळीची रडते, तरी भजन नाही केलं. काय माये गेली होती बुतापाशी, हरी नये मुखाशी हरी मुडा, तरी भजन नाही केलं. नाथ बाबा म्हणतात नामाविना मुख सर्पाची ती बिळ, जीवा नव्हे काळ सर्प आहे. नाथ बाबा म्हणतात ज्या व्यक्तीचं मुख देवाचं नाव घेत नाही त्या व्यक्तीचं तोंड नाही, ते सर्पाचं राहायचं वारुळ आहे. तरी लोकांना भजन केलं नाही. जरा परखड बोलू का? राग नाही यायचं बघा बरं का? नाही तसलं मला कीर्तनात बोलता येत नाही. या 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 इथं स्तुती अथवा निंदा. मी कोणाची टीका करत नाही कधीच कीर्तनात, ते आपल्याला जमत बी नाही. सांगू का दिनू दादा, सांगू का? मला परखड बोलायचं सवय आणि मला ते महत्वाचं आहे बाबा. कारण बुडते हे जन न देखावे डोळा येतो कळबळा म्हणून. या बोलू. तुकोबरायाच्या अभंगाची सुरुवात अशी आहे, नाम नवदे ज्याची वाचा. काय बाबा सांगा, सांगा नाही का? एकदा टाळी वाजवा बरं. मला लय गरजेचं, तुम्ही सांगणं लय गरजेचं. सांगा. आता ज्येष्ठाकीने बोलले मला काही टेन्शन येत नाही. तुम्हाला ऐकूनच आलेल. आई तुम्ही फक्त तुमचा लेकरू म्हणून माफ करा आणि तरुण मुली तुमचा भाऊ म्हणून माफ करा, एवढ्या वाक्यासाठी मला बोलणं गरजेचं आहे. तुकोबराय म्हणतात नाम नवदे ज्याची वाचा, तो लेक दो बापाचा. तुकोबराय म्हणतात जी व्यक्ती देवाचं भजन करत नाही का ती व्यक्ती एका बापाच्या पोटची नाही. तरी नाही भजन केलं लोकांना. मग नाथ बाबा काय म्हणतात बघा. नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाणार, नरदेह दुर्लभ जाणार, दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना. शतवर्षाची गणना रे, शतवर्षाची गणना, वर्षाची गणना, शतवर्षाची गणना. तयामध्ये दुःख यातनार, तयामध्ये दुःख यातनार, दुःख यातना, तयामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, तुम्ही वासुदेव, वासुदेव 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 म्हणणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार, वासुदेव वासुदेव म्हणणार, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणणार, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा, म्हणा वासुदेव म्हणा. बरोबर आहे ना? काकड्यात वासुदेव नावाचं प्रकरण, त्यात नाथबाबा म्हणतात नरदेह दुर्लभ जाणार. आजी ते जुन्या काळात यायचे का वासुदेव? ते उलटी टोपी असायची, त्याला मोराची पिसारी असायची, सजवलेली असायची, लय भारी असायची टोपी, बरोबर ना? आणि बरोबर पहाटे 12 वाजता यायचे. झोपला काय 10 वाजता, बरोबर पहाटे 4-5 वाजता यायचे. पण गाणं लय भारी म्हणायचे. दान पावलं दादा दान पावलं, वासुदेवाला दान पावलं, सकाळच्या बारी दान पावलं दादा दान पावलं. ते पिंगळं यायचं का? पिंगळं एका हातात कंदील असायचे, एका हातात टिमकी असायची. टिम 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 टिम. आता येतो वासुदेव, आता पिंगळा, आता येतो बठरावाला सकाळ सकाळ पोंग पोंग. सध्या पाववालाच माणसाला जागा करते, त्यामुळेच माणसं माणसात राहिली नाही, ती खूप कमी करते. ते जुन्या काळात वासुदेव कर यायचं, पण गाणं लय भारी म्हणायचं. आवडेल तुम्हाला, ऐका. अरे वासुदेवाचे ऐका बाणी, अरे वासुदेवाचे ऐका बाणी, अरे जगात नाही राम दाम करी काम वेड्या, दाम करी काम, दाम करी काम वेड्या, दाम करी काम. पैशाची जादू नाही झाली, सण थोरांना याची हवं. जन्मापासून सारी माणसं, जन्मापासून सारी माणसं या पैशाची गुलाम रे. दाम करी काम वेड्या,
काम करे काम वेळा धाम करी होती नाही गाणी आणि गाणी खरीच भारी होती जुन्या काळातली नसतील गाथ्यातली माथ्यातली होती पण देव सांगणारी धर्म सांगणारी गाणी होती बाबा आताच्या काळातल्या गाण्यांचं मिळच लागत नाही माझी जिंदगी चालली एक गाणं ऐकता ऐकता मला मिळच लागणार त्या गाण्याचं काय सांगत असेल व गाणं लिहिणाऱ्यानं काय लिहिलं असेल व गाणं काय दर्जाचं असेल गाणं ते गाणं बी कसलंय बघा नक्क मुक्का नेमकं नाकाचा मुक्का घे म्हणते का काय म्हणते मिळच लागाना तरी बी गाबडी नाचल्याशिवाय ना वाटोळ झालं वाटोळ झालं नको मला नाही तिकडे जायचं मला ते जुन्या काळातलं खरंच भारी होतं जुनं ती सोनं होतं बाबा ती वासुदेव घरी यायचं आणि सांगायचं माणसानं पैसा कसा कमवला पाहिजे आता माणसं लई भारी बोलतात एकमेकाला माणसानं आयुष्यात पैसा नाही कमवलं तरी चालेल पण माणसं जोडलीच पाहिजेत 100% यात बदलच नाही पण दुर्दैव आहे पैसा नसेल तर माणसाचा सोडा कुत्रं सुद्धा जवळ येत नाही कुत्रं म्हणतं भंगार रे ती कशाला त्यांना आधी लागायचं आणि अजून आपल्या वाक्या विश्वास नसेल तर 2 महिने खिशात रुपये ठेवायचं ना अख्ख्या गावात बोंबलत फिरायच्याला तुम्ही लई जिगरी म्हणता का तुम्हाला बघितले होते दुसऱ्या नाही तिसऱ्या गलीतून पळून जाईल नकोय सकाळ 1000-500 बांबू लागाय बसलाय मी फुकट बोलत नाही प्रमाण आहे धनवंता लागी सर्व मान्यता है जगी सब पैसे के बाई दिल का साथी नाही कोय बसलेले ज्या जगात पैसा पाहिजेत अनुभव आहे प्रत्येकाचा आपल्याकडे पैसा नसू द्या जवळचा पाहुणा सुद्धा ओळख देत नाही पैसा असू द्या ज्याची ना आपली कधीच गाठ भेट नाही ज्याची ना आपली कधीच ओळख नाही तो आपली ओळख सांगून त्याची कामं केल्याशिवाय राहत नाही पैशाची ताकद आहे पैसा पाहिजेच पण नीती जोडून या धन उत्तम व्यवहारी उदास विचारवीच आपल्याकडे एक वाक्य कायम सांगत आपल्या खिशात कोट्यवधी रुपयाचा खळखळाट असावा पण त्याच्या मागं कुणाचा फुटक्या कवडीचा तळतळाट नसावा बसलेले कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो कष्टाचा पैसा माणसाला सुखच देतो आणि हरामचा पैसा माणसाला दुःखच देतो संत सद्गुरू बाळूमामा माहिती आहेत बाळूमामा त्या बाळूमामाच्या आरतीतलं 2 नंबरचं कडवं आहे मेंढ्या राखीती उन्हातानात मुक्या प्राण्यावर अपार प्रीत आणि 3 नंबरची लाईन आहे नीतीने वागावे कमी नाही होतं उन्मत्ताला मामा शासन करीत बाळूमामाचं सांगणं आहे नीतीनं वागा नीतीनं कमवा आयुष्यात कधीच कमी पडायचं नाही अनितीनं वागत असाल अनितीनं कमवत असाल तर आयुष्यात कधीच पुरायचं नाही आता तुम्ही म्हणाल बाळूमामा नेमके कोण आहेत बाळूमामाच्या मुखातून बाळूमामाच्या भाषेत बोलण्याचा प्रयत्न करतो ऐका अरे तुम्हाला वाटत असेल पंढरीचा पांडुरंग बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं तुम्हाला वाटत असेल काशीचा काशी विश्वेश्वर बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं अरे तुम्हाला वाटत असेल वृंदावनचा श्रीकृष्ण बाळूमामा वेगळा आहे तसं नव्हं अरे जो पंढरपुरात विटेवर कटेवर हात देऊन उभा आहे तो पण म्याच आहे जो काशीमध्ये काशी विश्वेश्वर तो पण म्याच आहे आणि जो वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण आहे तो पण म्याच आहे फक्त वेगवेगळ्या काळामध्ये आम्ही वेगवेगळे जगाचं कल्याण व्हावं या हेतून अवतार घेतले नाहीतर तुम्ही कुणाचीही भक्ती करा ती या बाळूमामालाच पोच झाले शिवाय राहत नाही आणि बाळूमामा म्हणजे कलियुगातला महादेवाचा शेवटचा अवतार आहे आत्ताच्या काळातला लोक म्हणले अरे साधा धनगर कुटुंबातला माणूस आहे खांद्यावर गोंगडी गुलाबी फेटा आहे हातात काकीन स्वतःला महादेव समजतो आणि संतांवर लोकांचा विश्वास नाही त्यांना वाटतं संत आपल्यासारखे दिसतात पण संत नवती जगा मानसा सारखी समुद्र नदी नव्हे पैगा पाषाण म्हणून आहे लिंगा दोन्ही दिसती सारखी वर्म जाणे तो पारखी बाळूमामा पुन्हा सांगितलं अरे ऐका तुमच्या मानण्यानं देव हाय असं होत नाही तुमच्या न मानण्यानं देव नाही असं सुद्धा होत नाही तुम्ही देव मानला तरी देव हायच आणि तुम्ही नाही मानला तरी बी देव हायच पण ज्या दिवशी हा बाळूमामा तुम्हाला मानायचं सोडून देईल का त्या दिवशी मात्र तुमच्या दारात हजारोची गर्दी गोळा केल्याशिवाय राहायचो नाही हा बी सबूत या बाळूमामाचा कारण अवतार कोणाचा आहे महादेवाचा आणि महादेवाकडे खातं कोणतंय विकास महाराज देवडे कधी उचलायचा कीर्तनात उचलायचा का गाडीत उचलायचा का गरीब पलंगावर झोपल्या उचलायचा कुणाच्या हातात आहे महादेव म्हणजे मला उचलून तू फक्त तुम्हाला सगळ्याला ठेवणार आहे असं आहे का या जगातल्या प्रत्येकाचा कार्यक्रम कधी लावायचा कुणाच्या हातात आहे महादेवाचा ना अवतार बाळूमामा कुणाच्या दाताचा पर्याय आता खातं कुणाकडे बाळूमामाचं एक परत फेमस वाक्य सांगतो अरे जो मला हाय म्हणल त्याला म्या कायमचा हायसा आणि जो मला नाही म्हणल त्याला म्या कायमचा नाहीसा बघा कायमचा नाहीसा आता बाळूमामा सांगायला लागल्या कमीत कमी 10 दिवस गडी बंद करत नाही इतका अभ्यास आहे बाळूमामाचा कारण जगात बाळूमामा सांगणं 1 मिनिट कीर्तनात अवघड आहे पण 10 दिवस बाळूमामाची झी टॉकीजला कथा माझ्या नावावर नोंदवली गेली मी जागे येतो मी येतो तो वासुदेव म्हणा माझं घड्याळ लय पुढे गेलंय मला आता पहिल्या चरणाजवळ लवकर यायचंय मी 3ही संतांना विचारलं नामदेवराया नाथ बाबा तुकोबरा
आता शेवटी जातो ज्ञानदेवे रचिला पाया. मी अभंगाला वाट करून देतोय, वाट एकदम सोपी करतोय. शेवटी ज्ञानोबा तुमच्याकडे येईल. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिल्या देवाला. माऊली सगळ्या संतांचं म्हणणं जीवन सफल करायसाठी भजन करावं लागतंय, पण आमचा चाललाय संसार. माऊली म्हणतात आम्ही संसाराला विरोध कधी केलाय? उलट माझ्यासारख्याची प्रतिज्ञा आहे, अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोका. उलट माझं तर म्हणणं आहे संसार थाटात करा, पण संसारी असावे असोनी नसावे भजन करावे. नवे नवे बसलेले जेवढ्या सायासनं आपला प्रपंच चाललाय का, तेवढ्या सायासनं जर परमार्थ केला, जेवढ्या 8 तासानं प्रपंच करतायत तेवढ्या 8 तासानं जर आई परमार्थ केला, तर देव काय त्याचा बाप आपल्या घरी येऊन पाणी भरल्याशिवाय यायचं नाही. किती 8 तास चाललाय आपला प्रपंचात. आपलीच माडी, आपलीच गाडी, आपल्याच बायकोची गोलगोल साडी, याच्या पलीकडे माणसाचं जीवन नाही. काही माणसं तर संसारूपी भवसागरात इतके बुडाले. म्हणजे मी जेवढ्या गुळाच्या आशेनं बुडाले तेवढे बुडाले. विठ्ठल नाही माझ्या कीर्तनात, काय नाही कसं दुखणच येईल. पण आपल्या निमित्तानं काही माणसासाठी बाबा प्रपंचात इतके रममा झाले, संसारूपी भवसागरात इतके बुडालेत. मी जेवढा गुळाच्या आशेनं बुडलो तेवढे. हा बाबा मी उठून उभा राहू शकतो आणि राहिलो, पण कारण संतांच्या मार्गावर आहे. पण काही इतके बुडालेत की फुगून सुद्धा वर आले नाहीत. फुगून किती बुडालेत ऐकायचं, सोपं करून सांगतो तुम्हाला. साप माहिती का तुम्हाला? साप कोणाला खातो? म्हणा महाराजाला. साप कोणाला खातो? बेडकाला किंवा उंदराला. गंमत आहे, सापानं बिडूक बघितला, लपत साप बेडकाकडे गेला, बेडकाला पकडलं, 2 मिनिटात निम्मा बिडूक सापाने गेला. राहिला किती? बरं राहिलेला अर्धा किती मिनिटात संपन? हा 2-4 मिनिटात संपन. लई साप असे असेल तर 10 मिनिटाला, पण टप्प्यात आले ते सुडीत असतात काय. बरं एकदा अख्खा बिडूक सापाने गेला. बेडकाचं अस्तित्व आहे, बिडूक जिवंत आहे. बिडूक नावाला शिल्लक. बेडकाचा सोडा मी विकास महाराज एवढे महाराष्ट्रात एवढा गडी ट्रेंडिंगला आहे. आपल्या इतका कमी काळात कोणी फेमस झाला नाही, जिंदगीत होणार बी नाही. लिहून देतो स्टॅम्पवर. कुठलं बी सोशल मीडिया घ्यायचं, 2 लाखाच्या आसपास आपले वैयक्तिक फॉलोअर्स आहेत. आपल्या जीवावर मोठे झालेले आहेत, आणि ते बी वाईपट सांगून नाही, चांगलं बोलून. पण एवढा फेमस असून सुद्धा चुकून जाता माझ्याकडून गाडी धडकली आणि मी मेलोच बाबा, तर माझ्या घरचे पावरे नावरे म्हणतील बॉडी आली महाराज. जिथून आलता तिथं गेला. म्हणजे महाराजाचं आशीर्वाद नाही, बेडकाचं. तेवढ्यात गम्म झाली. ती सापाच्या तोंडात बिडूक आहे का, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. ऐ सापाच्या तोंडात बिडूक आहे, त्या बेडकाच्या पुढे आली माशी. काय केलं असेल बेडकानी? मला खाऊन घेऊ दे, तुम्ही का हसताय? माझ्या तोंडाला कोरड पडली. तुम्ही फक्त तुमच्या तोंडाला पाणी सुटून देऊ नका. बेडकानं माशी काय केली? एवढ्या वेळ गुल त्यासाठीच मी घेतला होता ना हातात. डायरेक्ट समोरासमोर काय असेल ते उघड. बेडकानं माशी. आणि मी फुकट बोलत नाही. कीर्तनात एकही शब्द फुकट असेल तर पैन देईन. प्रत्येकाला प्रमाण आहे. याला ज्ञानेश्वरीत ओवी आहे. दरदुरे साप गिळीज तू आहे उभा. पुढची 3 तुम्ही डोकं लावून बघा. मी सगळं सांगाय उक्त घेतलंय काय? कधीतरी ऐकायचं की वाचायचं की ज्ञानेश्वरी. नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेव एकत्री ओवी. लय नका, पण कधीतरी वाचायचं आपलं टाइम मिळाल्यावर घरी बिंबलत फिरण्यापेक्षा. काय केलं म्हणलं बेडकाने? हा माशी. बरं किती संपला होता बिडूक? राहिला होता किती? राहिलेला अर्धा किती मिनिटात संपणार होता? मग त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन काय उपयोग आहे का? त्या 2-4 मिनिटासाठी माशी खाऊन उपयोग आहे का? तरी आशा संपली का कुणाची? तुम्ही जागेवरच खेळत आहे राव. तुम्ही बेडकापासून पुढे जा ना जरा. म्हणजे बेडकाच सांगायलोय का मी? अहो बेडकाचं उदाहरण आहे तर गंमत ह्या बेडकाची चालली. काय ह्या बी बेडकाचं 50 गेले तर त्यांना माशी दिसती. आली 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 आली. काय 80 गेले तर त्यांना वाटते 3रा मजला होईल काय रे, मरतो काय तू? किती असे. अजून सोपं सांगू. अजून घुस माहिती का तुम्हाला? घुस उंदराची मोठी बहीण.
ती जर एखाद्या पाडक्या घराजवळ गेली आणि उकरायला तिला मिळत जात नाही किती माती उकराव निस्ती उकरी तर एक दिवस मी त्या गुशीपासून गेलो आणि न राहून जाता तिला विचारलं गुसमाई कवर माती उकाती म्हणजे बोलते कीर्तनात महाराजा संग ती म्हणली महाराज डोक्याला ढेगारला गोष्ट बंद करीत नाही 2-4 दिवस निघून गेलो आणि सुनील दादा मी तिथूनच कीर्तनाला चालवतो नेमकं जात असताना त्या गुशीकडे बघितलं गुशीने असं मन पावडा मातीच ढेगारा केला मी न राहून तिच्याजवळ गेलो तिला विचारलं गुसमाई कवर माती उकरायची ती म्हणली महाराज डोक्याला ढेगारला गोष्ट बंद करत नाही मी म्हणलं होय तायडे अय दिदे तुझं डोक्यावढं माप नेमकं कशानं मुसते का ती म्हणली महाराज सोपं आहे ना मातीचा ढिगारा करते त्याच्या शेंड्या जाऊन बसतील डोकंवर करतील बघ डोक्यावढा ढिगारा लागला तुझ्या बापाने केलता का मिली तरी लागलं का म्हणजे कुणाच चाललंय अहो आता तरी आपलं म्हणा की सर्व सुखाची आशा जन्म गेला सुख सुख करत या गुशीसारखंच आपल्याला बी संसारात मारावं लागतंय ना हाय पुढं सुख हाय पुढं सुख हाय पुढं सुख पण करता बरोबरी दुरावशी दुरी भावाचे पुरी भावाशी वेळ घालवत नाही तुकोबर या सगळ्या संतांना विचारलंय फिरून तुमच्याकडे तो तुम्ही जीवन सफल करण्यासाठी काय केलं दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवारे बोलण्याची नाही आता देवाविन काही रात्र न कळे दिवस न कळे पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग एके दिवशीचा प्रसंग गावातल्या सर्व लोकांना पाटल्याकडे जाऊ पाटील तुकोबर आहे दिवसा भजन करतात आम्हाला काही अडचण नाही पण तुकोबरायची रात्रीची कटकट आम्हाला सहन होत नाही पाटलानं तुकोबरायला जवळ बोलव तुकोबराया दिवसा भजन चालू आहे रात्री चालू आहे मग तुकोबराया दिवसा भजन करा रात्री भजन करू नका पाटील काय अडचण आहे गावातले लोक म्हणते तुकोबराया तुमच्या रात्रीच्या भजनामुळे आम्हाला झोप लागत नाही तर दुसऱ्या दिवशी जाग येत नाही तर सकाळी काम होत नाही तर पगार मिळत नाही तर प्रपंच चालत नाही सांगा मी काय करू भक्ती करू की पोट भरू पाटील वेळ लागलाय अख्ख्या गावानं तर आतापर्यंत वेड्यातच काढलं ना वेडा दिसतो तू का जो दिसल त्यानं वेड्यात काढावं जो दिसल त्यानं वेड्यात काढावं पाटील मलाही वाटतं दिवसा भजन करावं रात्री भजन करू नये पण मी माझ्या जिभेला सांगून कंटाळलो अगं थांब ना नको अगं थांब पण माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला गोविंद गोविंद म्हणा लागली या छंद किंवा गायनाची उडी आपुली या छंदे मनाची आनंदी आवडीने मनाचे तू खबर नाही ऐकत जीप नाही ऐकत गावात राहायचं नाही कोपला पाटील गावीचे लोक आता कोपला पाटील गावीचे सांगावं ओपला पाटील गावीचे लोक आता माझं विकत
तुकोबाला जीभ नाही ऐकत तर गावात राहायचं नाही. पाटील वेळ लागलाय बाबा, गाव सोडावं, भंडाऱ्या डोंगरावरती जावं, भामचंद्र डोंगरावरती जावं, गोडेश्वराच्या डोंगरावरती जावं, पण लोकांना तिथं सुद्धा भजन करू दिलं नाही. तिथं सुद्धा एक श्रीपाद तुकोबाई म्हणतात, जाई हो तू मातेनं करी सायास आम्ही विष्णुदास तुकोबाई येतं मी म्हणू शकले असते, पण तुकोबाई आमच्या सगळ्याच वकील पत्र घेतात. तुकोबाई म्हणतात मी एकटा नाही, ज्यानं ज्यानं बुका लावलाय, ज्यानं ज्यानं अष्टगन लावलाय, ज्यानं ज्यानं फेता उभारलाय, ज्यानं ज्यानं कॅमेरा उभारलाय, आम्ही सगळे विष्णूचे दास तैश नव्हे कैसे परस्त्री मन का मारा नव्हे. मग आम्ही कैसे पराविया नारी रकुमाई समान बसलेले आमचा वारकरी संप्रदाय आज तागायत या महाराष्ट्रात भारतात एवढा थाटात पाय उभून उभा आहे ना, याचं कारण माझं तुकोबारायचे प्रमाण आहे. आमच्या वारकरी संप्रदायाचा नियम आहे, आमच्या वारकरी संप्रदायात आमच्यापेक्षा मोठी स्त्री उद्या ती आम्हाला बहिणीस आई समान आहे, आणि आमच्या वयाची आमच्यापेक्षा बारीक उद्या आम्हाला ती आई ताई समान. आलाय त्या कीर्तनात तर कधीतरी ऐकून जा. अरे व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय, व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय. वाईट गोष्टीत कधीही घसरू देऊ नका तुमचा पाय. रात्री अपरात्री एखादी स्त्री दिसत असेल आणि त्याच्याकडे पाहून जर प्रामाणिकपणे तुम्हाला तिला म्हणता येत असेल ना माय, तर तुम्ही ज्या जगाचे ज्ञानोबाराय, तुकोबाराय आणि छत्रपती शिवराय, छत्रपती शिवराय. आम्ही जर या ताकदीचं जीवन जगत असेल तर आम्हाला त्यांच्या पुढे जायचा उभा अधिकार आहे. तुकोबाई श्री पाटोली मंबाजी भाऊनं काट्याच्या काठीने मारलं, शिवबा कासराच्या पतीनं उकळतं पाणी अंगावरती होतलं. एवढंच काय लोकांना गाढवावरती बसून चपला हात घालून धिंड काढली तरी भक्तीचा मार्ग सोडला नाही. सांगा ना एवढा अटूट मार्ग तुम्हाला नेमका कोणी सांगितला? बाबाजी आपुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण. तो दिवस मी म्हणलं तर सांगेल 40 मिनिटानंतर. माघ शुद्ध दशमी पाहुणी गुरुवार केला अंगीकार तुका म्हणे, साप्रविले वाटे जाता गंगा स्नाना मस्तके तो जना ठेव. त्या दिवशी बाबाजी चैतन्यासारखे सद्गुरू माझ्या जीवनात आले, त्यांनी भक्तीचा मार्ग मला दाखवला. आणि निळोपराय म्हणतात तेनेची बंजे चालू जाता न पडे कोणता कोटी. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत ते झाडू संताचे मार्ग आनंद आणि भरले जग उच्चिष्टाचा भाग शेष उरला तो शेवू. आम्ही त्या मार्गाला चालत राहिलो आणि त्याच मार्गावरती एक दिवस आम्हाला हा दिसला. कोण? हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, हरी पाहिला रे. आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो, आजी सोनियाचा दिनो वर्षे अमृताचा घनो. हरी पाहिला रे, हरी पाहिला त्याला बघितलं, पण त्याला बघितल्याबरोबर तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखल्या. कंप्लीट 45 मिनिटापूर्वी मी तुम्हाला सार्थकतेचं विचारत होतो, शेतकरी आणि बियाणं. त्या सार्थकवरची प्रमाणं घेत 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 कमीत कमी 40-50 प्रमाणांचा आधार घेऊन पुन्हा आपण 45 मिनिटानंतर सार्थक हा शब्द गाठलाय. झाली जुळवणी. महाराज म्हणतात आम्ही त्या विठेवरच्या मालकाला बघितलं, आम्ही देव जिंकला. आणि आम्ही त्याला बघितल्याबरोबर लय बोर व्हायला लागले का? नाही ना. आम्ही नाही तर मग दुसऱ्या पॅटर्न लगेच चालू करा, त्यातलं मी परिंद आहे. आम्ही त्याला बघितलं आणि त्याला बघितल्याबरोबर आमच्या जन्माचं खरं साचं उत्तम चांगलं फळ आम्हाला प्राप्त झालं. अभंगाचं पहिलं जन्मालो त्याचे
वाजा जरा एकदा सगळ्यांसाठी. सेवेसाठी निवडलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणात जगद्गुरु तुकोबराय म्हणतात आम्ही देव जिंकला आणि आमचं जीवन सफल झालं. पण महाराज आम्हाला बी त्याला जिंकायचे. मग काय करावं लागेल? मग जे 45 मिनिटं चाललं होतं का तेच करावं लागेल, भजन. पण महाराज भजन करणाऱ्याचा इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भजन केलं, जी माणसं आतापर्यंत चांगली जगली त्यांना समाजानं त्रासच दिला. की ज्ञानोबरायानं भजन केलं लोकांना त्रास दिला, तुकोबरायानं भजन केलं लोकांना त्रास दिला, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज चांगलं जगले लोकांना त्रास दिला, पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी चांगलं जगले लोकांना त्रास दिला, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले चांगलं जगले लोकांना त्रास दिला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चांगले जगले लोकांना. पण पुढचं वाक्य ऐकून जा. समाज ज्यांचा छळ करतो हा देव पण त्यांचंच कल्याण करतो. आणि समाज ज्यांचा उद उद करतो देव त्यांचा खटकाच गेम कार्यक्रम लावणार. देव त्यांचा समाजाने ज्ञानोबरायाचा छळ केला, जगाची आई झाली. लोकांना तुकोबरायाचा गाथा पाण्यात बुडवला, जगद्गुरु झाले. अरे आपल्याच लोकांनी त्रास दिला, परिणाम शिवाजी महाराज छत्रपती झाले. शिवाजी महाराज छत्रपती. त्रास झाला की माणसं मोठी होतात. म्हणून जीवन जगताना त्रास पाहिजेच. टाकीचे गाव सोसल्याशिवाय दगडाला देव पण मिळत नाही. तुम्ही आम्ही माणसं जो सहन करतो तो या जगात मोठा होतो. चांगल्या रस्त्याला गतिरोधक पाहिजेच, नाही तर ऍक्सिडेंट. तसं चांगल्या माणसाला विरोधक पाहिजेत, नाही तर घसरं. म्हणून तर आपल्याकडे म्हणे निंदकाचे घर. मी जरा पुढचा आहे, शेजार नाही एखादं संघ घेऊन फिरायचं, मग ती आपल्या डिवची तर तुझं चुकतंय र. चांगलं जगा, चांगलं जगताना त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण. चांगलं जगताना त्रास पाहिजेत. आणि माझं एक प्रामाणिक म्हणे, तुम्ही काहीतरी चांगलं करताना 2-4 लोक तरी तुम्हाला वाईट बोललीच पाहिजे. तुम्ही पुढे जाताना 2-4 जणांच्या तरी नजरेत तुम्ही खटाकला पाहिजे, त्याशिवाय तुम्ही पुढे नाहीत. तुमच्या चांगल्या कामाची पावती काय 2-4 जणांना तुम्हाला नावं ठेवलीच पाहिजे. आणि जर लोक नावं ठेवत नसतील तर म्हणायचं आपण अजून नावं ठेवायच्या लायकीचा नाही, म्हणजे आपण अजून पुढे चाललो. कारण चांगल्या रस्त्याला गतिरोधक आहेत ना, मान्य आहे ना. माझं एक सोपं आहे, जर हत्ती बाजारातून जात असेल तर कुत्र्यानं भुकलंच पाहिजे. आणि जर हत्ती बाजारातून जाताना कुत्रा भुकत नसेल महाराज, तर हत्तीनं समजायचं आपल्यात दम राहिला नाही. कारण हत्ती चले बाजार में कुत्ते भुके. चांगलं आता गावात एखादं काहीतरी दिनोदादा तुम्ही एवढा मोठा सप्ताह करताय, 2-4 जण तरी म्हणत असेल काय खर्च करायची गरज आहे एवढा, म्हणजे नसत्या तुमच्या गावात म्हणत, पण तरी बी 2-4 जण म्हणजे गावोगावी असे असतातच. आणि तीच तमाशाला फेट उरवाय पुढे असतात. वाजाव खरंच आहे आपलं, खोटं काय बोलायचं. चांगलं जगात चांगलं जगताना त्रास आहे, पण ज्याला त्रास त्याला गुण. आमच्यासारख्याला वाटतं आम्हालाच त्रास, आमच्या जीवनात दुःख, आमच्या जीवनात संकट. का पण सोपं उदाहरण देतो. तुम्ही आयसीयू मध्ये कधी गेलाय का? आयसीयू मध्ये पाहुण्या रावड्याला तरी भेटायला गेला असताल की. त्या तिथं 2-4 वायरी जोडलेले असतात, एक कनेक्शन असताना एवढा टीव्ही असतो बार का, त्यात 2 रेषा पळतात, एक सरळ पळती एक अशी अशीच पळती. त्या सरळ वरच्या रेषेवर काही डोंबलं नाही, पण खालची रेषा अशी अशी करते तर बरं आहे. तेव्हा डॉक्टर म्हणते पैसे भरा, डिपॉझिट जमा करा. हा 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 बघू प्रयत्न चालू. शेवटी प्रयत्नांती शेवटी आले देवाजीच्या म्हणा. एकदा का ही रेष लोकांचं डॉक्टरचं तर लोक सुद्धा म्हणतात काढा काढा म्हणते, आता याचा भूमी झाला भार, उचला रे ह्याला. मग आपण बी समजायचं आपल्या जीवनात दुःख आहे, सुख आहे, दुःख आहे, सुख आहे, आपण जिवंत आहे, आपलं बरं झालं. चांगलं जगताना त्रास आहे. एवढं बोलून सुद्धा एखादा म्हणजे महाराज नाहीच भजन केलं, नाहीच चांगलं जगलो, तर मग आमच्या बापाचं काय जायचं, आपला बी हाय सांगायचा धंदा, त्याचंच पैसे घेतो. नाही तुम्ही भजन केलं तर आमचं ठरल्यात त्यात बदल. आज नाही ठरलं पण ठरल्यात त्यात बदल. आमची मुद्दल आहे, पण तुमची मुद्दल केरात गेल्याशिवाय राहायची ना. तुमची मुद्दल केरात म्हणजे व्यापारामध्ये पडे तोटा ऐसा खोटा, कमीत कमी आज डिझेल तरी आहे, म्हणजे तोट्यात नाही. बरोबर आहे ना. तेच विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुम्ही जर भजन नाही केलं तर तुम्हाला घेऊन जायला विष्णुदूत नाही, यम. बरं यमाला बसाय नीट नाही. जॅगवार, पजेरो, जीप, कंपासवाडी, बुलेट, थार, क्रेटा, इनोवा, छोटा टी, टमटम, 4-7 टेम्पो, आयशर, घोडा, बैलगाडी, एमटी, राजदूत, सायकल, मर्सिडीज, BMW, बेंज, रेडा, हाल्या हाल्या. आणि हाल्यावर बसलाय फकड्या. मग हातात चाबूक आहे, मग मारी ती तुडी ती झुडी ती निश्चर यमाची किंकर भाऊसाला नाही त्या यमाशी करून तेव्हा बघतच नाही कोण आहे. लय हाणत्यात, खरंच लय हाणत्यात. तुमचं इथं लय चालत असेल, इथं तुम्ही लय दादागिरी करत असेल, पण वर गेल्यावर नाही चालत. ती कोणालाच मुजीत नाही, लय हानीतात. मी बी अजून गेलो नाही, त्यामुळे मी बी अजून बघितलं नाही. ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मला बी कळन किती हानीतात, पण आम्हाला नाही. जी भजन नाही करणार अयो लय रट खाताल, खरंच लय खाताल, देवाच्या न लय रट खाताल. आणि अजून बी सोनू
तुझा माझ्यावर भरोसा नसेल तर मरून बघ. मग मेल्यावर का तुला वर गेल्यावर किती हानत्यान, पण हानल्यावर आम्हाला सांगायला नको तर आम्हाला बी कोणीकडे पळावा मिळाला लागायच नाही. आणि अजून बी कळत नसेल तर आता नीट ऐका. हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल ही सरते शेवटची बा काळ बांधून नेईल, सरते शेवटची बा. ट्रबल 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 आमचे काही बा जाईल, काही बा जाईल, पिंगळा 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 महाद्वारी बोली बोली तो का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली तो का पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी बोली बोली निर्गुण मेरा दादा माहुल माझ गाव. शकून 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 सांग भैया आले माई माझ गाव, शकून सांग भैया आले माई माझ गाव, शकून सांग भैया आले माई माझ गाव, शकून सांग भैया आले माई माझ गाव. हे लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा. मातवण्याची घातली ग आग घातली ग, कुंकवाचा भरून मळवत ह्या कपाळीला. लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, भवानीचा. गळपणी आग गळपणी ओ गळपणी आई ग, या पाठी कागळपणी आग भरली आई ग. बंद तुला देवला भोग शिजला आई ग, आई ग. मी पणाचा दिमाग तुटला, ऐरणीचा दिमाग तुटला, अंतरंगी आवाज उठला या कहाणीचा. लख पडला प्रकाश जीवत्या मशालीचा, गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा, हे भवानीचा, भवानीचा, हे भवानीचा. हे आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो, आत्मापुरात मामाच्या दारात भक्ता नाचतो. झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, झांज ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो, ढोल वाजतो मामाचा छबिना गाजतो. लागली याचा उलग उंटल पाऊल ग, लागली याचा उलग उंटल पाऊल ग. मामा तुम्ही येणं केलं हो, हो मामा तुम्ही येणं केलं हो. तुमच्या येण्यानं, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. जीवनाचं सोनं झालं हो, तुमच्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं हो. भंडारा लाटी अति घोंगीर
भंडारा माटी हात घोंगड नकाठी राखी तो मेंढर बाळू मामाच्या साची राखी तो मेंढर बाळू मामाच्या साची भाग्यवान जन्म तुला मानवाचा मिळाला रेशीम धागा बाळू मामाशी जुळा आओ गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 करोनी तयारी बांधलं गाठोडा गणपती बाप्पा गाडी हाकतो या गणपती बाप्पा गाडी हाकतो या गणपती बाप्पा गाडी हाकतो या मला मोठी आत्मा पूर्ण जायाची मला मोठी आत्मा पूर्ण जायाची आओ बाळू मामाला पायाची आओ गाडी घुंगराची आली बाळू मामाची 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 काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात 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 काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात काही वाजत गाजत आत्मा पुरा गावात लय ताकद आहे रे माझ्या बाळू मामाच्या नावात 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 गुलाबी गुलाबी मामाचा पेटा अरे गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा गुलाबी 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 मामाचा पेटा आजी काची गोंगल पाची धनगर मोठा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा काशीचा हा विश्वेश्वर शंभूचा अवतार राणी बनी डोंगरात राखी तो मेंढर अरे बाळू मामा काढतोया बाळू मामा काढतोया पायाचा काटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी गुलाबी मामाचा पेटा गुलाबी 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 मामाचा पेटा गिरीशी खरी किरटा परी गिरीशी खरी किरटा परी लहरी भगवा ध्वजा आर उगवला तारात मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारात मेरा हरा गरजा शिवाजी राजा उगवला तारात मेरा हरा गरजा शिवाजी राजा वाघाच्या जातीची पोलादी छतीची जगत वैभवशाली वाघाच्या जातीची पोलादी छतीची जगत वैभवशाली शिवरायाची जयंती आली माझ्या राजाची जयंती आली जय 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 भवानी जय 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 शिवाजी सर्वांचे हातवर सर्वांचे ज्याला ज्याला वाटते आपण हिंदू त्यांनी सगळ्यांनी हातवर घ्या राहिलेले सगळे पाकिस्तान ज्यांना ज्यांना वाटते आपण हिंदू हातवर स्टेजवरचे हा चला जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय भवानी जय 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 शिवाजी प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस शिवासनाधीश राजाधिराज योगीराज नीतिवंत
हे काय सोपं आहे काय? महाराष्ट्रात लय पॅटर्न येतात पण हा पॅटर्न यागळा आहे. कोणाला जमणार बी नाही गेलं तरी हा स्वतंत्र आहे. ऑनलाईन मार्केटला आपण हे काय 500 घेऊन मतदान करणार ते हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारातून निर्माण झालेलं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची ताकद ऐकून जा. अरे ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, ओम म्हटल्यानंतर शांती मिळते, रामकृष्ण हरी म्हटल्यानंतर पुण्य मिळतं. पण छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्याबरोबर अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ मिळतं, अंगामध्ये हजारो हत्तीचं बळ. अरे ऐकून जा, वाऱ्याचा वेग जास्त नव्हता, वाऱ्यापेक्षाही त्यांचा वेग जास्त होता. अन्यायाविरुद्ध लढण्याचा छत्रपती शिवाजी महाराजांचा इरादा मात्र कायम नेक होता. असा जिजाऊ साहेबांचा लेख लाखात एक नाही जगात एक होता. अरे बायकोच्या इच्छेसाठी महाल, राजमहाल, ताजमहाल बांधणारे अनेक राजे आतापर्यंत होऊन गेले, पण आईच्या इच्छेसाठी उभं स्वराज्य निर्माण करून गेलेले एकच राजे ते म्हणजे छत्रपती शिवाजी. आणि सर्वात महत्वाचं शेवटचं, या जगात सर्वात मोठे 19 राजे झाले, त्यापैकी फक्त एकाच राजाची आरती होते, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हा आमचा अभिमान आहे, हा आमचा स्वाभिमान आहे. आता आमच्यातलेच काय काय आम्हाला शिकवतात. महाराज शिवाजी महाराज काय कीर्तनात सांगायचा विषय का? मग तू सांगतो त्या सासू सुना काय कीर्तनातला विषय का? उलट शिवाजी महाराज सांग, एखादा धर्मपुरुष सांग, तरुण पुढे त्या मार्गावरती चालतील. आणि शिवाजी महाराज होते म्हणून सप्ताह आहे, शिवाजी महाराज होते म्हणून मंदिर आहे, शिवाजी महाराज होते म्हणून आपल्या मंदिरावर कळस आहे, शिवाजी महाराज होते म्हणून मंदिरात देव आहे, शिवाजी महाराज होते म्हणून अंगणात तुळस आहे, शिवाजी महाराज होते म्हणून तुमच्या कपाळावरचं कुंकू सुरक्षित आहे, आणि शिवाजी महाराज होते म्हणून मी विकास महाराज आहे. नाही तर मी अब्दुल भाई असतो. तुम्ही बी हसणारे चांद भाई, नजीर भाई, वजीर भाई असतात. हे ताकद जर कुणाची असेल तर ती राजाची. आणि त्याच राजाच्या आयुष्यातला सर्वात मोठा इतिहास सांग ऐका. काल बऱ्यापैकी थोडाफार तरी झाला असेल,